सकाळ झाली आहे, मस्त गावाकडची पहाट आहे, खूप छान असं वाटतंय. मस्त क्लायमेट आहे, थंड थंड. आणि इथं जवळच पाटबंधारा पण आहे, कॅनल आहे, त्याच्यामुळे खूप थंडी होती, खूप गारवा होता इकडे, पण मस्त वाटत होतं. शेती पण आहे जवळ, ऊसाची शेती आहे इकडे, नारळाची झाडं आहेत, त्याच्यामुळे अजून खूप छान असं वाटतंय. तर आज असेल साखरपुडा आणि हळद आणि संगीत. तर चला, आता सकाळी आम्ही लवकर उठलो, तयारी वगैरे झाली आहे, अंघोळ वगैरे चालले आहेत बाकीच्यांच्या. मग आता मी तुमच्यासोबत शेअर करेल आजचा व्हिडिओ. गुड मॉर्निंग. मस्त कावळा कोवकोतोय आणि पहाट होते, सूर्योदय होतोय. किती छान असं नेचर आहे ना. आकाशात किती छान अशी कलर ही रंगछटा उमटली आहे. खरंच खूप मानावं लागेल, म्हणजे कशी प्रकृती बनवली, नेचर बनवलंय. संध्याकाळचं वेगळं दृश्य असतं, सकाळचं वेगळं दृश्य असतं. खूप छान वाटतं एकदम असं बघायला. हे बघा, कावळा पण आपल्याला गुड मॉर्निंग बोलतोय. मस्त सकाळी थंड थंड गार असं वातावरण वाटतंय. आणि इथं समोर कॅनल आहे, मी तुम्हाला वरून आता दाखवलं. हे घर आहे आणि हे त्यांच्या शेतातच त्यांनी, म्हणजे मळ्यामध्येच त्यांनी घर बांधलं आहे. तर इथं समोर कॅनल आहे, तर मी तिकडे तुम्हाला घेऊन जाते कॅनलकडे दाखवायला. तर आता मी पोचली कॅनलजवळ, तुम्हाला कॅनलचं मी एक दृश्य दाखवते. मला माहीत नाही, मे बी कॅमेऱ्यात येतं का नाही. हे जे पाणी आहे, त्या पाण्याची वाफ निघते, म्हणजे किती थंडी आहे की पाण्यामधून पण वाफ निघते इकडे. असं मी बॅक कॅमेराने तुम्हाला दाखवते. अक्षरशः किती वाफ निघते पाण्याची. हा भाग, हे बघा, मस्त आता सूर्य पण उगवणार आहे. तुम्हाला ही वाफ दिसत असेल, दिसते है ना. म्हणजे मी आतापर्यंत बघितलं होतं की गरम पाणी असेल तर त्याच्यातनं वाफ निघते. इकडे मला थंडीतून पण पाण्यातनं वाफ निघताना दिसते. एकदम मस्त वाटतंय मला. तोंडातून पण वाफ निघते बोलताना. नाही दिसत आहे कॅमेऱ्यात. मस्त आहे, असं घर पाहिजे ना. मस्त बाजूला पाणी आणि मग बागायती शेती असेल या पाण्यातनं. या पाटबंधाऱ्याला महिन्यातनं एकदा पाणी सोडलं जातं, तर हे 3 आठवडे पाणी यांच्याकडे राहतं आणि याच्यातूनच हे लोक शेतीसाठी वापरतात. इकडे ऊसाचे मळे भरपूर आहेत, म्हणजे ऊसाची शेती इकडे केली जाते. ते समोर घर आहे, मस्त पाणी, म्हणजे एखादं ड्रीम हाऊस सारखं आहे की नारळाची झाडं असली पाहिजे, खूप सारे झाडं असली पाहिजे. आणि त्यानंतर जवळच मस्त नदी. नदी तर नाही आहे, पाणी तर आहे इकडे. मस्त आहे, मस्त क्लायमेट आहे. मस्त माझी एन्जॉय पण होतं आहे आणि लग्न पण एन्जॉय होतं आहे. मस्त इथं थंड थंड गार पाण्याच्या पण वाफा येत आहेत. आणि हे गरम आहे, हे जे कपातलं दिसतंय तुम्हाला, हे अफ्रेश आहे, एनर्जी ड्रिंक. मस्त या वातावरणामध्ये आपल्याला गरम गरम एन्जॉय करायला किती मस्त वाटेल ना. हे बघा, हे ते शेवग्याचं झाड जे मी तुम्हाला दाखवलं होतं, मोरिंगा लीव्ज, त्याचे पराठे, तर हे असतं ते शेवग्याचं झाड. आकाशामध्ये किती छान अशा छटा उमटल्या आहे.
चला आता सूर्योदय पण झालाय, मस्त सूर्य दिसतोय. आता आम्ही रेडी झालो आहोत साखरपुड्यासाठी. तर सुरुवातीला आता पहिले जाणार की पूजाला इकडे गावातले काही मंदिरं आहेत त्या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी जाणार आणि मग पुढे मग साखरपुड्याच्या हॉलवर आम्ही जाणार. साखरपुड्याची साखर खायला पूजासोबत. आज ही साडी घातली आहे, फुल मी दाखवते तुम्हाला. अच्छा स्माइल आप बताना. हाँ हाँ ऐसे स्माइल दे एकदम अच्छा. आइज डाउन स्माइल. हाँ इधर भी और घूम अभी और एकदम पीछे ऊपर देखना. हाँ घूमते टाइम हाँ 1 सेकंड का होल्ड होके घूम घूम अभी सामने नॉर्मल साइड. यस सामने देख. हाँ अभी. आता पूजा आली इकडे मंदिरामध्ये पाया पडायला. त्यांच्या गावाची अशी प्रथा आहे की मंदिरात जाऊन, गावात जेवढे मंदिरं येतात तर मेन मंदिरात जाऊन आपण नमस्कार करायचा असतो. हे फोटोशूट करणारे फोटोग्राफर श्रुतिका, त्रिवेणी. आम्ही आलोय. कसलं मंदिर आहे? अच्छा, हे पूजा त्यांचे जे पूर्वज आहेत त्यांचं हे मंदिर आहे. हे मुक्ताई मंदिर आहे. तिकडे आता आलोय. 11:15 झाले. 12 वाजेचा आपला साखरपुड्याचा टाइम आहे. हा नवरीचा भाऊ अमोल. हे बघा फोटोशूट चाललंय. खूप छान असं मंदिर आहे हे मुक्ताईचं. जागृत मुक्ताईचं हे मंदिर आहे. तर आता आपण पोहोचलोय लग्नाच्या हॉलला. तुम्हाला डेकोरेशन मी दाखवते. बघा एंट्रन्सलाच किती मस्त केलंय. हाय फ्रेंड्स, आज माझ्या मैत्रिणीचं लग्न आहे. तर आता मी जस्ट आता हॉलमध्ये पोहोचलेली आहे. आता आपण एंटर करूया हॉलसाठी. चला कम ऑन. वाव, फार सुंदर फोटो आहे त्यांचे प्री वेडिंगचे. नाईस. सुंदर फोटो आहे. नाईस. वाव. हा नाईट सूट. फडफड फडफड कोंबडे कापल्यासारखी फडफड फडफड वाजते. काढलेले आहेत प्री वेडिंगला. फार सुंदर दिसतात ते दोघेही. आणि त्यांचे साडीवरचे फोटोज आहेत. ते पण फार सुंदर दिसतात ते दोघे पण यात. आणि मस्त केले त्यांनी. फोटोज छान लावलेले आहेत. आता आपण हॉलकडे जाऊया. खूप सुंदर हॉल आहे आणि भरपूर मोठा पण आहे. बघू शकता तुम्ही. हॉलचे नाव आहे राज दरबार. आणि हॉलमध्ये भरपूर लोक कॅपॅसिटी आहे माणसांची. गावाकडे जसं लग्न करतो ना त्या पद्धतीने एकदम हॉलचं असं डेकोरेशन त्यांनी केलेलं आहे. तर आपण बघूया.
डेकोरेशन पण फार सुंदर आहे, बघू शकता तुम्ही. फार सुंदर असं डेकोरेशन आहे या हॉलचं. आणि हॉलचं नाव राज दरबार आहे, ते पण एकदा हायलाइट करा. मस्त फार सुंदर अशी स्पेस आहे हॉलमध्ये, सुंदर. तुम्ही नक्की व्हिजिट करा गाईज. हा हॉल फारच सुंदर वाटला मला. तुम्ही व्हिजिट करू शकता हॉलला. ठीक आहे, नाईस. इकडे एक गोष्ट मला आवडली. हा जो आता लग्नाचा हॉल आहे त्याच्या एंट्रन्सला इथं तुळशी माता ठेवलेली आहे. तर खूप छान वाटलं मला की तुळशी माता इथं एंट्रन्सलाच त्यांनी ही स्थापन केली आहे. आता सुराला मध्ये लागली. स्माइल करा. आता इकडे फोटोशूट चाललंय. हा हिरवं दिसतं ना तिथे, हिरवं दिसत लाल दिसतं. लाल दिसतंय कलर. हा इथे पण चेंज झाला शेड त्याच्यावर दिसला का. हा हे अशा पद्धतीने फोटोशूट असतं. बाकीच्यांसाठी कंटाळवाणं, नवरदा नवरीसाठी उत्साही असतो. आपले तर हिरवेच कलर दिसतील. हे बघा. आता गणेश पूजन होतंय. गणेश पूजन केल्यानंतर साखरपुड्याला सुरुवात होणार. गणपती बाप्पाच्या मूर्तीच्या बाजूला इथं छत्रपती शिवाजी महाराजांची पण मूर्ती चला टोपी द्यायचा कार्यक्रम चालू आहे. तिकडे आता आलोय. कॉंग्रॅच्युलेशन. कसं आहे जेवण? मस्त आहे, छान आहे ना. अगं इतकी भूक लागली होती, पटपट खाल्लं आणि व्हिडिओज काढायचा राहिला. काय जेवण होतं? मस्त आहे जेवण, छान होतं ना, मस्त होतं ना. हो मस्त साखरपुड्याचा प्रोग्राम झाला. त्याच्यानंतर आम्ही जेवलो आणि छान असं फोटोशूट पण केले. मस्त खूप छान छान सगळे फोटो काढले आणि एन्जॉय केलं. आणि मग थोड्या वेळाने संगीतचा कार्यक्रम देखील सुरू झाला. तर पुढचा व्हिडिओ संगीताच्या कार्यक्रमाचा असेल.